नमो बुद्धाय, जय भीम. मी कैलाश बंधू जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं रूपनंदा थॉट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय. आज मी आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी, बरोबर अर्थात विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंबडवे ह्या गावामध्ये खूप वर्षांपासून माझी येण्याची इच्छा होती आणि आज ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अशी माहिती मिळाली की आज जो स्मारक या ठिकाणी आपणास दिसतोय, ज्या स्मारकामध्ये आपण जाणार आहोत, हा स्मारक याच जागी बाबासाहेबांचं घर होतं, ज्याचं आता स्मारकामध्ये रूपांतर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, स्मारकाच्या आत बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि ह्या अगदी आजूबाजूला हा बौद्ध वाडा आहे. इथे हिला बौद्ध वाडी म्हटली जाते. जवळजवळ 30 ते 35 घरं आहेत ज्यांची आडनावं अंबडवे, पूर्वीचे सकपाळ, आणि त्यातच बाबासाहेबांचे जे कुटुंबदार आहेत, नातेवाईक आहेत, ते पण आता मला भेटले होते. आपण त्यांनाही भेटणार आहोत. तर मी पुन्हा एकदा माझ्यासहित तुमचं सर्वांचं स्वागत करतो बाबासाहेबांच्या गावी. विश्वभूषण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, या स्मारकाकडे जात असताना बाबासाहेबांच्याच कुटुंबातील बाबा माझ्या सोबत आहेत. नमो बुद्धाय, जय भीम बाबा. हां, जय भीम, नमो बुद्धाय. माझी ओळख अशी आहे, माझं नाव सुदामराव भाऊराम सकपाळ उर्फ आंबेडकर. मी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या बाजूला माझं घर आहे आणि बाबासाहेबांच्या भावबंदकीपैकी मी आहे. बाबासाहेब माझ्या वडिलांना काका व्हायचे, मला आजोबा व्हायचे. तिथं जे घर होतं, ही जी मंडळी यूट्यूब आलेली आहेत भेट द्यायला, ते घर होतं, त्या घरावर स्मारक झालेलं आहे. त्यांना कल्पना नव्हती. आज जे घर होतं ना, अस्थी कलश आहे, त्या ठिकाणी तेवढे सुभेदारांच्या घरांची जागा होती. लाकडाचे वासे, गवताचं छप्पर, मातीच्या भिंती, ते मोडून त्याच्यावर स्मारक झालं. जे पर्यटक येतात त्यांना कल्पना नसते, जुनं घर ते नष्ट झालेलं आहे, त्याच्यावर स्मारक झालेलं आहे. 22 एप्रिल 1979 घराचं स्मारकात रूपांतर झाले. समाज कल्याण मंत्री आजूराव कस्तुरे, विधान परिषद सभापती रासू गवई अशी मंडळी त्या उद्घाटनाला होती. छोटीशी इमारत होती, ती 2 पाकी होती. आणि त्याच्यानंतर बाजूला जे जागा मोकळ्या आहे, तिथं आमच्या जेव्हा दीक्षाविधी बाबासाहेबांनी सुरू केला, पण ते बुद्धविहार गावोगावी बांधलं, तिथं बुद्धविहार बांधला होता. त्याचं उद्घाटन आम्ही 63ला केलं. 8 फेब्रुवारी शुक्रवार माघी पौर्णिमा 1963ला त्या बुद्धविहाराचं उद्घाटन झालं. अस्थी कलश आहे, बाबासाहेबांचं सुपुत्र यशवंतराव आंबेडकरांनी तो राजगडावर अस्थी कलश आणलेला आहे. तेव्हा 2 इमारती वेगळ्या होत्या. त्याच्यानंतर त्या जुन्या होत आल्या. त्याच्यानंतर त्या एक झाल्या. 14 एप्रिल 2005ला समाज कल्याण खात्याचे इमारत 30 लाखाची आहे, 2 मिळून 1 बांधलेली. त्याचं उद्घाटन चंद्रकांत हांडोराने केलेलं आहे. अशी आता पण ती इमारत जरा नादुरुस्त आहे, तिची दुरुस्ती चाललेली आहे. तर पर्यटक येतात, त्यांना थोडी आम्हाला माहिती द्यावी लागते. ते घर शोधतात, परंतु घराचं स्मारकात रूपांतर झालेलं आहे, त्यांना याची कल्पना नाही. जय भीम. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणनन्दिनं सुगन्धिनामवन्देह पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततं भव धातु धातुदपे लङ्काय जम्बुदीपे दिदसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्वबिम्बे सकलदशदिशे केशलोमानि धातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशवरदनुजं बोधि मुक्तिपथगोरकाय हेमसुन्दीराय राष्ट्रघटनामुखी
नमः